A1 स्वप्नास किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवूया साबुदाणा बटाटापासून बनणारे कुरकुरीत पापड। हे पापड आपण उपवासालाच नाही तर वर्षभरात केव्हाही खाऊ शकतो। पापड किती छान कुरकुरीत झाले आहेत हे आपण पाहूया। तुपटीने फुलणारे आणि कुरकुरीत असे हे पापड साबुदाणा पापड बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी साबुदाणा घेतला आहे। वजनी प्रमाणात म्हटलं तर अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे आणि अर्धा किलो बटाटे घेतले। साबुदाणा 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि रात्रभरासाठी भिजत ठेवण्यासाठी ठेवून दिलाय। म्हणजे रात्रभर साबुदाणा भिजल्याने साबुदाण्याचे पापड खूप फुलतात। आता मी इथे घेतले आहे अर्धा किलो बटाटे। बटाटे तुम्ही कोणतेही घेऊ शकता, पण शक्य झालं तर वेफर्ससाठी जे बटाटे वापरले जातात ते मार्केटमध्ये मिळतात, ते आपण इथे याचा वापर केला तर पापड आणखीन जास्त फुलतात। आता बटाटे उकडायसाठी मी ठेवून देणार आहे। बटाटे अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे। आता आपण साबुदाणा पाहूया। रात्रभरात साबुदाणा छान मऊ असा भिजलेला असेल। इथे छान मोकळा मोकळा असा साबुदाणा तयार झाला आहे। आता हा साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत गॅसवर शिजवून घ्यायचा आहे। यासाठी मी ठेवले आहे पातेलं। जेवढा साबुदाणा असेल त्याच्या 4 पटीने जास्त पाण्याचे प्रमाण घ्यायचे आणि 10 मिनिटं होईपर्यंत साबुदाणा याच्यात छान शिजवून घ्यायचा आहे। आता गॅसवर मी ठेवले आहे पाणी। हे पाणी छान गरम होऊ द्यायचे आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ। साबुदाणा छान भिजल्यामुळे हे पापड छान फुलतात आणि कुरकुरीत होतात, त्यामुळे यामध्ये सोड्याचा वापर करायची गरज नसते। पण जर तुम्हाला हवं असेल तर थोडा पापड खार तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा सोडाही टाकू शकता, पण मी यापैकी इथे काहीही टाकलेलं नाही आहे। आता साबुदाणा मी गरम पाण्यामध्ये टाकून घेतला आणि जवळजवळ 10 मिनिटं होईपर्यंत साबुदाणामध्ये एक चिकटपणा आणि ट्रान्सपरंट असा साबुदाणा तयार झाला की उन्हाळी वाळवणाच्या अनेक रेसिपीज आपण A1 स्वप्नास किचनमध्ये पाहणार आहोत। यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा। आता मी याच्यावर ठेवणार आहे झाकण। झाकण ठेवल्यानंतर साबुदाणा मधून मधून हलवत राहायचा, नाहीतर खाली चिटकू शकतो किंवा जळू शकतो। 5 मिनिटं साबुदाणा छान वाफवून घेतला आहे। आता मी झाकण काढून एकदा याला छान मिक्स करून घेते। अजून साबुदाणा आपला ट्रान्सपरंट असा झालेला दिसत नाही आहे, अजून याला शिजवण्याची आवश्यकता आहे। त्याच्यामुळे आता याच्यावर झाकण ठेवून आणखीन 5 ते 10 मिनिटं मी साबुदाणा छान शिजवून घेणार आहे। तोपर्यंत आपण एक मसाला बनवूया। मसाला म्हणजे फक्त एक ठेचा बनवायचा आहे। यासाठी मी एक मिक्सर जार घेतले, त्याच्यात 3 ते 4 हिरव्यागार मिरच्या घेतल्या आणि जाडसर अशा या मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या। आता साबुदाण्याच्या पातेल्यावरचं झाकण काढून पाहूया। रंग बदललेला दिसतोय आणि साबुदाणा पण आपला इथे ट्रान्सपरंट असा शिजलेला दिसतोय। त्याच्यामुळे परफेक्ट साबुदाणा बटाटा पापडसाठी लागणारा जो साबुदाणा असतो तो इथे तयार झालेला आहे आणि बटाटे पण इथे उकडून मी सोलून तयार ठेवलेले आहेत। बटाटे मी इथे अगदी मऊ शिजवून घेतले आहे, त्यामुळे मी हे हातानेच मॅश करून घेतले। तुम्हाला हवं तर तुम्ही हे किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता, पण अगदी मऊ शिजलेत म्हणून मी हातावरच मॅश केले आहेत। आता हे सगळे बटाटे नीट व्यवस्थित कुस्करून घ्यायचे आणि साबुदाण्यामध्ये हे सगळे बटाटे आपण टाकून घेणार आहोत। हिरव्या मिरचीचा जो आपण ठेचा बनवला होता तो सुद्धा याच्यात टाकून घ्यायचा आहे। आता सगळे बटाटे व्यवस्थित बारीक मॅश करून तयार आहेत। आता याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आपण बनवलेला ठेचा। हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही बारीक लाल सुकलेल्या मिरच्या म्हणजे मिरचीचे कूटसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता। 1 चमचा याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे जिरं। जिऱ्याची चव या पापडामध्ये खूप अप्रतिम लागते। आता कुस्करलेले सगळे बटाटे याच्यामध्ये टाकून बटाटे व्यवस्थित साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। ठेचा टाकल्यानंतर यामध्ये जाणार आहे चवीनुसार मीठ आणि बटाटे टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। बटाट्याचे काही थोडेफार जाडसर तुकडे असतील तर ते चमच्याच्या साहाय्याने मी इथे मॅश करून घेतले। आता हे सर्व जिन्नस पदार्थ एकत्र केल्यानंतर याला मी छान घोटून घेतले आणि पुन्हा 5 मिनिटासाठी वाफवून घेतले। हे जिन्नस व्यवस्थित प्रमाणात शिजले नाही तर पापडाचे तुकडे पडतात आणि आपले पापड बिघडू शकतात। यासाठी साबुदाणा, बटाटे आणि सर्व जिन्नस व्यवस्थित शिजवून घ्यायचे। आता पापडांसाठी लागणारा साबुदाणा बटाटाचं हे मिश्रण इथे छान शिजून तयार आहे। आता हे मी हलकेसे गार करून घेणार आहे आणि एक प्लास्टिकचा कागद घेतला आहे, त्याला हलकेसे तेलाचा हात लावून घेतला आणि त्याच्यावर हे पापड टाकून घेणार आहे। पापड उन्हामध्ये 2 ते 3 दिवसासाठी वाळवून घ्यायचे।
वर्षभराचे पापड एकदाच बनवून ठेवले की आपण कुठल्याही उपवासाला किंवा इतर सणाला वगैरे केव्हाही हे पापड आपण तळून खाऊ शकतो. 1 किलोच्या प्रमाणात हे मी पापड बनवले आहेत आणि माझे जवळजवळ 70 पापड इथे आता हे तयार झाले. पापड मी जवळजवळ 3 दिवस उन्हामध्ये वाळवून यानंतर घेणार आहे. उन्हाळी वाळवणाची कोणती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करू हे मला नक्की कमेंट करून सांगा. आता हे पापड वाळून झाले की हे मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे. यासाठी मी गॅसवर ठेवले आहे कढई आणि तेल छान गरम तापून घेतले आणि पापड तेलामध्ये टाकताच खूप छान फुलून वर येतो आणि चवीला तर हे पापड अगदी एकदम अप्रतिम लागतात. तुम्ही पण हे पापड नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि पाहत राहा यूट्यूब चॅनल A1 स्वप्नाज किचन.